चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस 64। सो ट्रेडिंग चॅलेंज मधला दिवस आहे 64वा। मित्रांनो आज खूप विशेष ट्रेड आपण केलाय, म्हणजे ना 9:16 मी ट्रेड एक्झिक्यूट केलाय आणि मार्केट आता क्लोज झाले तरी पण माझी पोझिशन एक्झिट नाही झालेली, मी ओपनच ठेवली आहे त्याला। असं का केलंय मी? तर मित्रांनो हे बघा कसं असतं, प्रीमियम्स ऑलरेडी 0 झालेत आणि मी जर पोझिशन एक्झिट करतोय ना तर माझे 4 लेग्स आहेत या ठिकाणी, तर ₹80 माझं ब्रोकरेज जाणार। तर ते ब्रोकरेज वाचवण्यासाठी तुम्ही असं करू शकता, पण सजेस्टेड नाहीये, तुम्ही नका करू, मी केलेली गोष्ट आहे। आणि 9:16 पासून ते आतापर्यंत मी ह्या पोझिशनला होल्ड करू शकलोय। आणि जर मार्केट आजचं बघितलं ना मित्रांनो, हे बघा निफ्टीची आज एक्सपायरी होती, प्रीमियम्स खूप चांगले होते ना, मी एक नॉन डायरेक्शनल ट्रेड केलं होतं। मार्केट कंटिन्युअसली फॉल करत होतं, खाली 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 आलं तरी पण आपल्या पोझिशनला काहीच डॅमेज झाला नाही, कारण की ओटीएम शॉर्ट केले होते। मी त्याच्यामुळे काही टेन्शन घेतलं नाही, लास्ट पर्यंत होल्ड केलं आणि मी तुम्हाला लिटरली सांगू का, एकदम स्ट्रेस फ्री पैसे कमवलेत, काहीच टेन्शन घेतलं नाही। ओव्हरऑल स्टॉप लॉस फक्त ₹1000 लावला होता। ₹1000 रिस्कवरती ऑलमोस्ट मी असं म्हणतो की ₹3360 प्रॉफिट्स आपण या ठिकाणी सिक्युअर करू शकलोय। सो आय होप की तुम्ही प्रॉफिट्स बघितले असतील मित्रांनो। ₹1000 रिस्कवरती आपण जवळजवळ 3500 प्रॉफिट्स घेतलेत। तर याप्रमाणे ह्या महिन्यातला दुसरा दिवस आपण ग्रीन मध्ये क्लोज केलाय। मित्रांनो मी दुसऱ्या अकाउंटला ना असा एक जबरदस्त ट्रेड केला ना, ज्याच्यामध्ये मी झिरो लॉस स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि त्याचं रील पण मी शूट केली आहे। ती रील तुम्हाला उद्या बघायला भेटेल, तर आवर्जून तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। ओके, आणि याप्रमाणे आपण आजचा डे क्लोज करतोय। उद्या आहे सुट्टी, डिरेक्टली आपण परवा भेटूया। चला बाय बाय, जय महाराष्ट्र।